नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या YouTube चॅनलमध्ये मॅथराइज अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो. आणि आता आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. मॅट्रायसिसचे ॲप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये असं आहे बघा, ॲप्लिकेशनमध्ये आपण हे शिकणार आहोत सोल्युशन्स ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. जेव्हा आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन दिलेले असतात त्यावेळेस त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं आणि त्याच्या काही एक दोन मेथड आहेत, त्या मेथड सुद्धा आपण घेणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक मेथड आहे ती आहे किंवा आपण लिनियर इक्वेशन दिले जातात. बघा, याच्यामध्ये आपल्याला दोन किंवा तीन असे लिनियर इक्वेशन दिले जातात. तर बघा, लिनियर इक्वेशन घेऊ आपण. a1x प्लस b1y किंवा इथं आपण a2 घेऊ. a1x प्लस b1y इक्वल टू c1 आणि दुसरं इक्वेशन घेऊ आपण a2x प्लस b2y इक्वल टू c2. हे इथं दोन लिनियर इक्वेशन दिले जातात असे, आणि याला आपल्याला आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. बघा, आणि याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये असं लिहितात, राईट these equations in matrix form. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर हे म्हणजे लिहायचे असताना त्यावेळेस हे मॅट्रिक्स असे लिहावे लागतात. बघा, या ठिकाणी दोन हे जे आहेत बघा, या ठिकाणी x चा कोएफिशियंट आहे a1 आणि y चा कोएफिशियंट आहे b1 यामध्ये, आणि इथं x चा a2 आणि y चा कोएफिशियंट b2 आहे, आणि हे c1 आणि c2 या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत. तर आपल्याला या ठिकाणी तीन मॅट्रिक्स मध्ये याला लिहावं लागतं. तर बघा, त्याला लिहिताना हे जे आहेत a1 b1, बघा याचा एक सेपरेट मॅट्रिक्स घ्यावा लागतो. a1 b1 a2 आणि याचा इथं a2 आणि b2. त्याच्यानंतर त्याच्या प्रोडक्ट मध्ये किंवा गुणाकारामध्ये आपल्याला या ठिकाणी असा मॅट्रिक्स घ्यावा लागतो. या ठिकाणी त्याचे जे काही a1 आणि b1 चे कोएफिशियंट आहेत, कोएफिशियंट म्हणजे आता हे x आणि इथं y आहे किंवा त्याचं व्हेरिएबल. इथं बघा, a1 चा आहे x आणि b1 चा आहे y, त्याला असं घ्यावं लागतं आणि या ठिकाणी तो कॉलम मॅट्रिक्स बनतो म्हणजे x आणि y. आणि हा जो आहे मॅट्रिक्स x आणि y, याला आपण कोएफिशियंट मॅट्रिक्स सुद्धा म्हणलं जातं. तर बघा, आणि त्याच्या इक्वल मध्ये असं येईल मग c1 आणि c2. आणि जनरली जेव्हा आपण याला लिहितो त्यावेळेस हा जो मॅट्रिक्स आहे याला नाव देतो a. त्याच्या प्रोडक्ट मध्ये हा जो मॅट्रिक्स आहे त्याला मॅट्रिक्सला नाव दिलं जातं. मॅट्रिक्स तर तोच राहतो, फक्त मॅट्रिक्सचं नाव x दिलं जातं. आणि हा जो मॅट्रिक्स आहे c1 आणि c2 चा म्हणजे कॉलम मॅट्रिक्स, याच्या इक्वल लिहिला जातो मॅट्रिक्स b, त्याला नाव दिलं जातं मॅट्रिक्स b. आता याच्यामध्ये दोन मेथड आहेत, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे आपण बघू, मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन. बघा, आता कधी कधी काय होतं, या ठिकाणी आपल्याला इथं दोनच व्हेरिएबल घेतलेत, कधी आपल्याला तीन सुद्धा येऊ शकतात. एक्स वाय आणि झेड, त्या ठिकाणी एक्स वाय आणि झेड असे तीन व्हेरिएबल येऊन त्याचे तीन लिनियर इक्वेशन सुद्धा येऊ शकतात. तर आपण इथं फक्त दोनच घेतलंय. त्याच्यामध्ये बघा, आता फर्स्ट मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये काय केलं जातं, आता हा जो मॅट्रिक्स आहे ए, याचा अगोदर इन्व्हर्स फाइंड करायचा असतो. आणि इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर हे जे इक्वेशन आहे a इंटू एक्स इक्वल टू बी, याला त्या इन्व्हर्सनं प्री मल्टिप्लाय केलं जातं. बघा, याला आपण इक्वेशन 1 देऊ, डायरेक्टली घेऊ. आता इथं समजा, आफ्टर फक्त हे समजण्यासाठी अशी काही मेथड नाही, पण आपण समजण्यासाठी घेतोय. आफ्टर फाइंडिंग ए इन्व्हर्स, प्री मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय ए इन्व्हर्स असं येईल. मग इथं प्री मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय ए इन्व्हर्स. इक्वेशन 1 जो आहे त्याला प्री मल्टिप्लाय करायचं ए इन्व्हर्सनं. तर या ठिकाणी असं येईल, मग बघा, ए इन्व्हर्स इंटू
ए इंटू एक्स इक्वल टू, जर आपण म्हणजे राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड दोघाला पण करावं लागतं, इथे येईल ए इनवर्स इंटू बी येईल. आणि आपल्याला माहित आहे आपण इथं कम्युटेटिव्ह लॉ इथं येणार नाही, किंवा आपण याला आता डायरेक्टली मल्टिप्लाय करून घेऊ आणि त्या ठिकाणी असं येईल मग ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. त्याच्यानंतर हा आपल्याला माहित आहे ए इनवर्स इंटू ए हा होतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आणि त्याच्यानंतर हे सुद्धा माहिती आहे एखाद्या जर मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा रिझल्ट म्हणून तो मॅट्रिक्स येतो ज्या मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलंय. म्हणजे आय इंटू एक्स इक्वल टू फक्त इथं एक्स येतो आणि इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आणि अशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन मधले जे काय एक्स वाय आणि झेड पण येतो, जर म्हणजे 3 इक्वेशन आले तर झेड पण येतो आणि या ठिकाणी आपण एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. त्याचा ही म्हणजे एक्सच्या अशा जर व्हॅल्यू फाइंड केला तर त्या मेथडला आपण म्हणतो मेथड ऑफ इन्व्हर्जन. बघा मेथड ऑफ इन्व्हर्जन नंतर आपल्याला बघायचं आहे मेथड ऑफ रिडक्शन. तर बघा याच्यामध्ये 2 नंबरची मेथड आहे ही मेथड ऑफ रिडक्शन. याच्यामध्ये आपण 3 सायमल्टेनियस इक्वेशन घेऊ लिनियर इक्वेशन. बघा a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू या ठिकाणी d1 घेऊ. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन येईल a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2. आणि तिसरं इक्वेशन असं घेऊ आपण a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. आता हे जे लिनियर इक्वेशन दिलेले आहेत त्याला आपण मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहू. तर असं येईल मग राईट दिस इक्वेशन्स, राईट दिस इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म, इन मॅट्रिक्स फॉर्म. आता या ठिकाणी जे एलिमेंट आहेत किंवा कॉन्स्टंट टर्म आहेत, समजा एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट, त्या प्रत्येक ह्याच्यामधला प्रत्येक इक्वेशन मधला आपण काय करायचं त्याचा सेपरेट मॅट्रिक्स घ्यायचा. तर असं येईल मग त्या ठिकाणी बघा फर्स्ट पोझिशनला येतो फर्स्ट रो जो असतो त्याच्यामध्ये a1 b1 आणि c1 घ्यायचा. इथं असेल मग a1 b1 c1. सेकंड रो मध्ये सेकंड इक्वेशनचे a2 b2 c2 घ्या, a2 b2 आणि c2. आणि थर्ड रो मध्ये येतील इथं a3 b3 आणि c3. हाला मॅट्रिक्स ए, याला आपण एक मॅट्रिक्स ए असं नाव देतो. त्याच्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स एक्स, याला आपण मॅट्रिक्स एक्स नाव देतो नंतर. आणि तो मॅट्रिक्स असा घ्यायचा याच्यामधले जे काही व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय आणि झेड त्याला आता कॉलम मध्ये घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा येईल एक्स, त्याच्यानंतर येतो वाय आणि लास्टला येतो झेड इक्वल टू. आता हा जो आहे d1 d2 d3 हा कॉन्स्टंट एलिमेंटचा आपल्याला मॅट्रिक्स घ्यायचा आहे. तर तो मॅट्रिक्स असा येईल d1 d2 आणि d3. जेव्हा आपण रिडक्शन मेथडनं याचं सोल्युशन फाइंड करतो त्यावेळेस आता याच्यामध्ये आहे बघा फर्स्ट रो मध्ये आपण याच्यामध्ये आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करावा लागतो. आणि फर्स्ट बघा हा जो मॅट्रिक्स ए आहे याच्यामधला फर्स्ट रो जशाला तसा ठेवायचा. त्याच्यानंतर सेकंड रो मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून हा जो एलिमेंट आहे याच्यापैकी हा दुसऱ्या रो मधला कोणताही एक एलिमेंट या ठिकाणी आपल्याला 0 बनवावा लागतो. तर आपण मी इथे लिहितो असं a1 b1 आणि c1. दुसऱ्या रो मधला आपण इथं a2 घेतो. मी a2 च्या ठिकाणी आपल्याला 0 आणावं लागतं त्याचा रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून. त्याच्यानंतर इथं b2 आणि c2 इथं चेंज होतील. इथं तर मी असं लिहितो b2 डॅश आणि c2 डॅश. त्याच्यानंतर a3 b3 आणि c3 म्हणजे थर्ड रो मध्ये आपल्याला यामधले कोणतेही 2 एलिमेंट त्याला 0 आणावं लागतो. 2 एलिमेंट
म्हणजे इथं आपण घेऊ समजा A3 आणि B3 याला 0 केल्यानंतर या ठिकाणी C3 डॅश याच्यामध्ये चेंज होणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्याला सॉल्व्ह करताल त्यावेळेस हा C3 मध्ये चेंज होईल आणि हा C3 तो राहणार नाही, तर त्या ठिकाणी बदलल. आणि नंतर हे जे एलिमेंट आहेत एक्स वाय आणि झेड, एक्स वाय झेड प्रत्येक ठिकाणी सेम राहतो जशाला तसा, याला चेंज करायचं नसतं. एक्स वाय आणि झेड आणि इकडचे जे एलिमेंट आहेत इक्वल टू हे एलिमेंट इथं चेंज होतील. आपण इथं घेऊ D1 तर जशाला तसाच राहतो. इथं येईल D2 डॅश येईल आणि इथं D3 डॅश, म्हणजे असे एलिमेंट येतील. आणि त्याच्यानंतर याला इक्वॅलिटी मॅट्रिक्सनुसार दाखवायचं आणि एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. आणि याच्यानंतर आपण याच्यावर प्रॉब्लेम घेणार आहोत, ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. आणि या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपवू. धन्यवाद.